मी आहे काजी सलीम येवला आणि आपण बघत आहात पोलीस टाइम न्यूज 24। श्री रामनवमी निमित्त आम्ही आपणास एक महत्त्वाची आणि श्री प्रभू रामचंद्रांबद्दल माहिती आपणास दाखवण्याचा प्रयत्न करतोय। येवला शहरातील गंगा दरवाजा भागातील जागृत वनवासी श्री राम मंदिर शहरासह तालुक्यात प्रसिद्ध आहे। दरवर्षी येथे रामनवमी निमित्त प्रभू श्री रामचंद्रांच्या मूर्तींना महाभिषेक व प्रवचन भजन व 9 दिवसाचा उत्सव आयोजित करण्यात येतो। याबद्दलची दंतकथा अशी आहे की इसवी सन 1800च्या काळात विदर्भ नगरीत नागपूर येथे विठोबा नावाचे ग्रस्त राहत होते। आपल्या संसारमय जीवनात पती पत्नी दोघांची श्रीरामावर अपार श्रद्धा होती। त्यांना पुढे 2 मुले झाली, एक लक्ष्मण तर दुसरा गोविंद। गोविंद शांत व बालवयातच प्रभू प्रेमात मग्न असायचा। तशा या वैराग्य वृत्तीमुळे बालवयातच त्याचे लग्न करून आई वडिलांनी त्याला संसार टाकले, परंतु लग्नानंतर तो अधिकच वृत्त झाला व त्याने घर सोडले। तो राम नामाच्या घोषात हिमालयात गेला। मुखात सतत देवाचे नामस्मरण करणारा गोविंद एक सिद्ध पुरुष किसनबुवा रामदासी हे समर्थ रामदासांचे शिष्य होते। त्यांच्या चरणी लीन झाला। तेथे त्याने तपश्चर्या केली। कंदमुळे झाडपाला फळे खाऊन 12 वर्ष तपात त्याला भगवान श्रीरामांनी दर्शन दिले। पुढे गोविंद गुरु किसनबुवा कडे गेला। तेथे गुरूंच्या आदेशाने गोविंदने ग्रस्ताश्रम स्वीकारला व नागपूर येथे आल्यावर प्रभू रामांच्या दृष्टांताने नाशिक जिल्ह्यातील येवलवाडी आजचे येवले शहर येथे पूर्वीच्या काळी साधू संतांनी समाधी घेतल्या आहेत व तेथील दंडकारण्यात वनवासात असताना प्रभू रामचंद्र प्रभू लक्ष्मण माता सीतेने या प्रभू भूमीवर विश्राम करून दुसऱ्या दिवशी नाशिककडे प्रस्थान केले असल्याने या पावन भूमीत श्रीराम मंदिराची स्थापना केली। श्रीराम मंदिराची उभारणी झाल्यानंतर सिंहासन तयार झाल्यावर एके दिवशी गेंदोबुवा भक्तांसह मंदिराच्या बाहेर संत समागम करीत असताना अकस्मात बैलगाडी येऊन उभी राहिली व गेंदोबुवांना आवाज देऊन श्रीराम लक्ष्मण सीतेसह मूर्ती दिल्या व आदेश दिला की तुम्ही या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करा। इतके सांगून बैलगाडी अदृश्य झाली। तेव्हा येवला येथे रामाचे मंदिर स्थापन झाले। या मंदिरासाठी भक्तांनी सहकार्य केले। आज हे मंदिर जागृत वनवासी श्रीराम मंदिर या नावाने येवला शहराच्या गंगा दरवाजा भागात दिमाखाने उभे आहेत। ते आपण छायाचित्र व्हिडिओ मध्ये बघत आहात। आज ही रामनवमीच्या उत्सवास येथे हजारो भक्त दूरवरून येऊन दर्शनास येतात। वनवासी श्रीराम मंदिरास जगद्गुरु साईनाथ बाबा यांनी भेट दिली व येवल्याची भूमी पावन केली। मंदिराचे पुजारी गेंदोबाबा म्हणजे गेंदोबुवा व साईबाबा यांची भेट घेऊन मंदिराची माहिती महंती वाढविण्यास सांगितले। गोविंदाचीच पुढे गेंदोबुवा असे महंती झाली। भक्तांनी त्याचे नाव गेंदोबुवा रामदासी असे ठेवले। दरवर्षी वनवासी राम मंदिरात चैत्र शुक्ल प्रतिपदेपासून रामनवमीपर्यंत कथा कीर्तन महिला मंडळाच्या वतीने कथा पुराण चालू असते। येथे श्री राम मंदिरासमोरच हनुमानांचे मंदिर आहे। येथे हनुमान जयंतीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडतो। हनुमान जयंतीच्या दिवशी सकाळी 6 ते 7 दरम्यान जयंतीचा उत्सव साजरा केला जातो। या वर्षीही श्रीरामनवमीच्या निमित्ताने श्रीराम मंदिर संस्थान ट्रस्टच्या वतीने सकाळी प्रभू श्रीरामचंद्रांच्या मूर्तीचा महाभिषेक करण्यात येणार आहे व प्रभू श्रीरामचंद्राच्या जन्मावर आधारित प्रवचन हरिभक्त परायण डॉक्टर श्री प्रसाद शास्त्री कुलकर्णी यांच्या सुश्राव्य वाणीतून श्रवण होणार आहे। तसेच ओम गुरुदेव भजनी मंडळ कडून भावभक्तीने सुमधुर भजनाचा कार्यक्रम तर महिला मंडळ पाळणा गीत सादर करून जन्मोत्सव साजरा करणार आहे। त्यानंतर पंजेरीच्या प्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे। कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी ट्रस्टचे पदाधिकारी व माजी नगराध्यक्ष बंडू क्षीरसागर, प्रवीण पहिलवान, सुहास घाटकर, प्रभाकर झळके, ज्ञानेश्वर नागपुरे, पुरुषोत्तम नागपुरे, निवृत्त जिल्हा न्यायाधीश राजेंद्र नागपुरे, जयंत नागपुरे, नारायण घटकर, मुरलीधर नागपुरे, सुनील नागपुरे, सचिन नागपुरे, कृष्ण नागपुरे, बाळू नागपुरे, मंगेश बाकळे, किरण नागपुरे अशा बनकर नानकर। पोलीस टाइम न्यूज 24 साठी काजी सलीम येवला।